नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि चर्चा सुरू झालेली आहे तुतारीची. शरद पवारांनी तुतारी फुंकलेली आहे आणि आता तुतारी नक्की काय करेल, सेकंड इनिंग शरद पवारांची एका अर्थानं सुरू झाली आहे असं म्हटलं जात आहे. खरं म्हणजे या वयामध्ये शरद पवारांनी सेकंड इनिंग सुरू करणं हीच गोष्ट तशा अर्थानं फार आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे. अजित पवारांच्या शब्दामध्ये जे वय घरी बसण्याचं आहे, जे वय फक्त मार्गदर्शन करण्याचं आहे, अशा वयामध्ये शरद पवार पुन्हा एकदा स्वार झालेले आहेत, लढण्यासाठी सज्ज झालेले आहेत. काय होईल हे त्यांनाही माहिती नाही, काय होईल हे कोणालाच माहिती नाही आहे. पण शरद पवार सेकंड इनिंगसाठी सज्ज आहेत हे मात्र खरं आहे. शरद पवारांना तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळालं, ज्याला निवडणूक निशाणी असं म्हणतात, निवडणूक चिन्ह मिळालं तेव्हा खरं म्हणजे अनेकांना धक्का बसला त्यांच्याच पक्षातल्या. कारण मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं किंवा शरद पवारांनी तुतारी हे चिन्ह मागितलंच नव्हतं. त्यांचे जे पर्याय होते ते पर्याय भलतेच होते. पण तुतारी मिळाल्यावर त्यांना असं वाटलं की अरे आपण हे का नव्हतं मागितलं, हे तर फारच चांगलं होतं. आणि मग तुतारी चिन्ह त्यांना मिळालं. त्याचं अनावरण करण्याचा समारंभ त्यांनी रायगडावर केला, कारण तुतारीला असणारा ऐतिहासिक संदर्भ त्याच्या लक्षात आला. खरं म्हणजे जे शरद पवारांच्या डोक्यात पण नसेल, जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या डोक्यात पण नसेल, ते निवडणूक आयोगानं त्यांना सहजपणे उपलब्ध करून दिलं की जणू काही नवा इतिहास तुम्हाला घडवायचा आहे. आता ही तुतारी तुम्हाला माहिती आहे की तुतारीचं एकूण नातं महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक परंपरेशी आहे. कुठलाही मोठा कार्यक्रम असेल, स्वागत करायचं असेल, सेलिब्रेशन करायचं असेल, काही असेल तर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये तुतारी इज मस्ट. त्यामुळे असं तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे आणि तुतारी या चिन्हाचा उपयोग कशा प्रकारे करायचा हे आता त्यांना नीटपणे माहिती आहे. खरं म्हणजे हे भारतामध्येच फार हा प्रकार आहे निवडणूक चिन्हाचा. अमेरिकेमध्ये किंवा अन्यत्र निवडणूक चिन्ह किंवा असं काही नसतं. म्हणजे जो बायडन यांच्या निवडणूक चिन्हाच्या भोवती काही चर्चा होत नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक चिन्हाच्या भोवती काही चर्चा होत नाही. तिथे व्यक्ती, त्यांची नावं हेच महत्वाचं असतं. आपल्याकडे मात्र सुरुवातीपासून निवडणूक चिन्ह महत्वाचं यासाठी झालं कारण लोक बऱ्यापैकी निरक्षर होते. निरक्षर असल्यामुळे त्यांना नाव वाचता येत नसे, पक्ष वाचता येत नसे. मग काय, मग हाताचा पंजा, मग काय, मग नांगरधरी शेतकरी, मग काय, मग कमळ. अशा प्रकारे लोकांना निवडणुकीच्या चिन्हावरून लक्षात येत होतं की अरे हा, मग चिन्ह कोणाचं तुम्हाला तुम्ही आठवत असेल, तुम्हाला जुना सगळा प्रचार जो आहे तो निवडणूक चिन्हाभोवती पूर्णपणे असायचा. आता ज्याप्रमाणे प्रामुख्याने व्यक्तीभोवती प्रचार होतो किंवा पक्षांभोवती प्रचार होतो, तेव्हा निवडणूक चिन्ह या भोवती प्रचार असायचा. आणि ते स्वाभाविक होतं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे साक्षरतेचं प्रमाण कमी होतं, आता मुळात साक्षरतेचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे आता निवडणूक चिन्ह त्याही अर्थानं तसं कमी महत्वाचं झालंय. पण तरी सुद्धा आजही निवडणूक चिन्हाचं कवित्व असतं. म्हणजे चिन्ह मिळेल ते चिन्ह किती थोर आहे याची चर्चा सुरू होते. त्याप्रमाणे तुतारी हे कसं ऐतिहासिक चिन्ह आहे आणि आता आम्ही इतिहास घडवणार वगैरे वगैरे बोललं जात आहे. काय घडेल ते आपण बघूया. पण एक मुद्दा फार महत्वाचा आहे, म्हणजे शरद पवार आता खरंच तुतारी ज्या प्रकारे फुंकणार आहेत किंवा एक तुतारी द्या मज आणोणी फुंकी नवजीबी स्वप्राणाने आणि भेदून टाकीनं सगळी गगने दीर्घ तिच्या त्या किंकाळीने वगैरे ट्विट शरद पवारांनी केलेलं आहे. आता खरंच ही सगळी गगनं भेदून टाकणं शरद पवारांना शक्य आहे का? शरद पवारांचं वय आता लक्षात घेता कुणी असं म्हणेल की ते फार अवघड आहे. पण शरद पवारांचा प्रवास पाहिला तर असं वाटतं की शरद पवारांनी आजवर संघर्षाशिवाय काही केलं नाही. संघर्ष केला, प्रत्येक वेळी प्रतिकूलताच होत्या, अनुकूलता जवळपास नव्हत्या. त्या प्रतिकूलतेचं रूपांतर संधीमध्ये करणं आणि मग हिमतीनं लढत राहणं हे शरद पवारांनी आजवर केलेलं आहे. आता मी असं म्हटलं की लगेच मग हा तुम्ही शरद पवारांचे लाडके आहात, तुमचं शरद पवारांवर फार प्रेम आहे वगैरे वगैरे लोक बोलत असतात. खरं म्हणजे मुळात असं आहे की कुठल्याही नेत्याचं मूल्यमापन आपल्याला करता आलं पाहिजे. शरद पवारांचं जे मूल्यमापन आहे ते मूल्यमापन या प्रकारे आहे ते आपण केलं पाहिजे. मी पुन्हा सांगतो तुम्हाला की शरद पवारांच्या बद्दल जेवढी टीका मी केली आहे तेवढी फार कमी लोकांनी केलेली आहे. आणि हे आपल्याकडे काय आपली स्मरणशक्ती फार कमी झालेली असते. पण मुळामध्ये गंमत अशी असते की सत्तेमध्ये जे लोक असतात त्यांच्यावर टीका केली जाते, जे विरोधामध्ये असतात त्यांच्यावर टीका केली जात नाही. त्यामुळे सत्तेमध्ये जेव्हा शरद पवार होते तेव्हा शरद पवारांच्या वर भरपूर टीका मी केलेली. अगदी महाविकास आघाडी सरकार जेव्हा स्थापन झालं तेव्हाही महाविकास आघाडी सरकारच्या एकूण कार्यशैली संदर्भामध्ये मी उदंड लिहिलंय, उदंड बोललोय, उदंड टीका केलेली आहे. मुद्दा असा असतो की शेवटी पत्रकारांनी, संपादकांनी लोकांच्या बाजूने बोललं पाहिजे. लोक काय म्हणतात, लोकांसाठी काय महत्वाचं आहे
हा विचार केला पाहिजे आणि त्याचवेळी एकूणच नेते, एकूणच राजकारणी, एकूणच राजकीय पक्ष यांचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एनिवे, माझा मुद्दा असा आहे की शरद पवारांच्या संदर्भामध्ये भरपूर बोलता येणं शक्य. म्हणजे मी स्वतः परवा असं म्हणालो की शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला याचं कारण तो चुकीच्या पायावर उभा राहिला होता. त्याचं अधिष्ठानच चुकीचं होतं. मुळात सोनिया गांधी विदेशी आहेत अशा सामान्य मुद्द्यावर, अशा बिनबुडाच्या मुद्द्यावर जो पक्ष स्थापन होतो त्या पक्षाला भवितव्य काय असणार आहे. त्यामुळे हे पण मी तेव्हाही बोललेलो आहे जेव्हा 10 जून 1999ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांनी स्थापन केला. तेव्हा मी असं म्हणालो होतो की आता एक तरी पक्ष असा स्थापन झाला की जो शरद पवार फोडणार नाहीत. पण तोही फुटला. तो का फुटला याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं की त्या पक्षाचं अधिष्ठान हे भुसभुशीत होतं. त्याला काही मोठा पाया नव्हता. मुळामध्ये सोनिया गांधी विदेशी आहेत या मुद्द्यावर एखादा नवा पक्ष स्थापन करणं याला काही अर्थ नव्हता. हे मी तेव्हाही बोललो होतो. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या निमित्तानं वेगवेगळे सरदार, संस्थानिक, वतनदार ठिकठिकाणचे एकत्र आलेले आहेत. मी तेव्हा असं लिहिलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही, ही आघाडी आहे. ही वेगवेगळ्या संस्थानिकांची, वेगवेगळ्या वतनदारांची, वेगवेगळ्या सरदारांची आपल्या अस्तित्वासाठीची आघाडी आहे. त्यामुळे ती आघाडी फार टिकेल असं मला वाटत नाही, हे मी तेव्हाच लिहिलं होतं. एवढं सगळं असून सुद्धा शरद पवारांनी जो संघर्ष केला तो काही आपण नाकारू शकत नाही. शरद पवार ज्या प्रकारे त्यांनी वाटचाल केली राजकारणामध्ये आणि एकूणच जीवनामध्ये ते आपण नाकारू शकत नाही. म्हणजे मुळामध्ये व्यक्तिगत जीवनामध्ये कर्करोगावर मात करत या प्रकारे चालणं, या प्रकारे काम करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे डॉक्टर त्यांना म्हणाले की तुम्ही फार कमी काळागे सोबती आहात, लवकर जाल. ते डॉक्टर गेले पण हे आहेत. मुद्दा असा की हे या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. हा जो संघर्ष आहे तो व्यक्तिगत संदर्भात असेल, सार्वजनिक संदर्भात असेल, ही लढाऊ वृत्ती जी येते त्याचं कौतुक केलं पाहिजे, ती लक्षात घेतली पाहिजे आणि ऐतिहासिक संदर्भ पण लक्षात घेतले पाहिजेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की शरद पवारांनी सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा 1962 मध्ये शरद पवारांनी त्या अर्थानं बारामतीमध्ये काम सुरू केलं काँग्रेसचं, तेव्हा खरं तर त्यांचं घर जे आहे ते पूर्णपणे शेतकरी कामगार पक्षाचं. म्हणजे त्यांचे थोरले बंधू हे उलट पक्षी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार होते. त्यांच्या मातोश्री शारदाबाई या सुद्धा शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्या, स्थानिक लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या त्या. आणि त्यांचा प्रभाव शरद पवारांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. शरद पवार ते सातत्यानं सांगत असतात. पण 1962 मध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं भाऊ लढतोय हे माहिती असून सुद्धा शरद पवारांनी काँग्रेसचं काम केलं आणि तेव्हा घरच्यांनी विरोध केला नाही. तुझी भूमिका आहे, त्यामुळे इथे कुटुंब हा काही मुद्दा नाहीये, तुझी भूमिका आहे, तू पुढे जा. 1967 मध्ये शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले बारामती विधानसभा मतदारसंघातून. तेव्हा खरं म्हणजे अवस्था फार सुरुवातीला फार बिकट होती. एवढ्या तरुण पोराला उमेदवारी द्यायची हे लोकांना काही फारसं पटत नव्हतं. आता तरुण ही पात्रता असते, त्या कालावधीमध्ये तरुण ही अपात्रता असते. एवढ्या पोराला काय करणार आहे, ज्येष्ठांनी उभं राहायला पाहिजे. आणि एवढे सगळे ज्येष्ठ सोडून हा पोरगा काय करणार. पण यशवंतराव चव्हाण ठाम होते. त्यांच्या लक्षात आलं होतं की हा पोरगा हे उद्याचं भवितव्य असणार आहे महाराष्ट्राचं. त्यांनी सांगितलं की यांना उमेदवारी द्या. लोक म्हणाले तो पराभूत होईल. यशवंतराव म्हणाले काही झालं तरी काही फरक पडत नाही, कारण आपण जिंकणार आहोतच आणि आपलं बहुमत असणारच आहे. एक जागा गेली त्यामुळे काही फरक पडणार नाही, पण तुम्ही द्या, उमेदवारी द्या. उमेदवारी दिली, ते आमदार झाले. पुढचा सगळा प्रवास आपल्याला माहिती आहे. पण हा प्रवास सोपा अजिबातच नव्हता. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 1962 मध्ये हा प्रवास सुरू झाला संघर्षाचा. 67 मध्ये आमदार झाले पहिल्यांदा. त्याच्यानंतर 1978 मध्ये शरद पवार मुख्यमंत्री झाले आणि वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणं हा इतिहास विक्रम त्यांनी केला हे खरं आहे. पण तो एवढा सोपा नव्हता. वसंतदादा पाटील हे तेव्हाचे फार महत्वाचे दिग्गज असे नेते होते. वसंतदादा पाटलांचं मुख्यमंत्रीपद तेव्हा गेलं आणि तो निर्णय खरं म्हणजे शरद पवारांचा एकट्याचा नव्हता, तो सगळ्यांचा सामूहिक निर्णय होता. कारण तेव्हा मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते, उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे होते. नाशिकराव तिरपुडे हे इंदिरा काँग्रेसचे, वसंतदादा पाटील हे काँग्रेसचे. दोघांचं संयुक्त सरकार होतं आणि सगळ्यात मोठा सिंगल लार्जेस्ट पार्टी असणारा जनता पक्ष हा 99 जागांसह विरोधामध्ये होता. मी महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हा सारखी अवस्था होती की भाजपला 105 जागा तो विरोधामध्ये आणि हे बाकीचे मात्र एकत्र. तसं काँग्रेस आणि दुसरी काँग्रेस ह्या दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या. त्या खरं म्हणजे एकमेकांच्या विरोधामध्ये लढल्या होत्या. काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती, पण फुटलेले दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या. त्यांनी सरकार स्थापन केलं, जनता पक्षाला बाजूला ठेवलं. हे सरकार स्थापन झालं खरं, पण हे सरकार स्थापन झाल्यानंतर एकूणच विरोध सुरू झाला. नाशिकराव तिरपुडे यांच्याविषयी नाराजी होती, अनेक गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर मग हे सरकार
गेलं पाहिजे, नवं सरकार स्थापन झालं पाहिजे असं म्हणत मग 40 आमदार शरद पवारांच्या सोबत बाहेर पडले आणि त्यांनी नवं सरकार स्थापन केलं. हा सगळा इतिहास आहे. शरद पवार मुख्यमंत्री झाले, पण मुख्यमंत्री पद त्यांना मिळालं खरं, पण तो संघर्ष लगेच सुरू झाला, कारण ते काही फार काळ लाभलं नाही मुख्यमंत्री पद त्यांना. 2 वर्षामध्ये मुख्यमंत्री पद गेलं, कारण 1980 मध्ये केंद्रातलं जनता पक्षाचं सरकार कोसळलं आणि पुन्हा निवडणुका झाल्या. ज्या इंदिरा गांधी त्या निवडणुकीमध्ये, अगोदरच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्या होत्या, व्यक्तिशः स्वतः पराभूत झाल्या होत्या, जनता पक्षाला सत्ता मिळाली होती. त्याच इंदिरा गांधी या मुदतपूर्व निवडणुकीमध्ये मात्र प्रचंड मतांनी विजयी झाल्या, त्यांना भरपूर जागा मिळाल्या, इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या. त्यांचं सरकार आलं. सरकार आल्यानंतर त्याचं लक्ष गेलं राज्यातल्या काही सरकारांकडे. त्यांनी 9 सरकारं बरखास्त केली, त्यामध्ये पुलोत सरकार महाराष्ट्रातलं होतं, त्यामध्ये शरद पवारांचं सरकार बरखास्त झालं. 2 वर्षामध्ये शरद पवारांचं सरकार गेलं, शरद पवारांचं मुख्यमंत्री पद गेलं. तेव्हा शरद पवारांचं वय अवघं 40 होतं. ॲट द एज ऑफ 38 शरद पवार बिकेम सीएम आणि नंतर 40व्या वर्षी शरद पवारांकडून सगळंच गेलं. 1980 मध्ये जेव्हा ही अवस्था झाली तेव्हा शरद पवारांची अवस्था खरं म्हणजे तशा अर्थानं फार बिकट होती, कारण शरद पवार विरोधी पक्षामध्ये आले. शरद पवार विरोधी पक्षनेते झाले आणि त्याच्यानंतर तेव्हा तिकडे बॅरिस्टर AR अंतुले हे मुख्यमंत्री होते. हा सगळा काळ कठीण होता, पण त्याच्यानंतर शरद पवारांनी 80 ते 86 हा सगळा संघर्ष ज्या प्रकारे केला, आणि खरं म्हणजे त्यांचे अनेक आमदार की त्यांच्या सोबत होते ते आमदार त्यांना सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. त्यांच्यासोबत अगदी 4-5 आमदार राहिले, पण तरी सुद्धा शरद पवार लढत राहिले, काम करत राहिले. त्याच्यानंतर पुन्हा ज्या निवडणुका झाल्या, 1985 मध्ये जी निवडणूक झाली त्याही निवडणुकीमध्ये त्यांनी ज्या प्रकारची निवडणूक लढवली, तेव्हाही अर्थातच पुन्हा एकदा त्यांच्यासोबतचे आमदार जाणं वगैरे हा सगळा प्रकार झाला. हे सगळं झालं, पण तरीही शरद पवारांनी अजिबात हार न मानता आपला विरोधी पक्षामध्ये जे काम करणं ते सुरू ठेवलं. तर मी एकदा विचारलं होतं एका मुलाखतीमध्ये की अहो एवढे लोक सगळे तुम्हाला सोडून जातात, तुम्ही विरोधी पक्षामध्ये जाता, कालचा मुख्यमंत्री आज विरोधी पक्ष नेता, आज विरोधी पक्षामध्ये, हे कसं कसं काय जमतं? तर शरद पवार म्हणाले की खऱ्या अर्थानं राजकारण कळतं, खऱ्या अर्थानं माणूस कळतो विरोधी पक्षामध्ये असताना. विरोधी पक्षामध्ये असताना दौरे करता येतात, विरोधी पक्षामध्ये असताना माणसं भेटतात, विरोधी पक्षामध्ये असताना प्रश्न काय आहेत ते आपल्याला नीटपणे कळतं, आणि ते जे प्रश्न आहेत त्याचा उपयोग सत्तेमध्ये आल्यानंतर होतो. त्यामुळे विरोधी पक्षामध्ये असणं पण तेवढंच महत्वाचं आहे. सत्तेमध्ये असणं महत्वाचं आहेच, पण त्याहीपेक्षा विरोधामध्ये असणं जास्त महत्वाचं. एनिवे 1986 मध्ये तोपर्यंत जरा चित्र बदललं. 1984 मध्ये इंदिरा गांधींचा खून झाला, त्यानंतर जी निवडणूक झाली, राजीव गांधी अगदी प्रचंड बहुमतांनी विजयी झाले, पंतप्रधान झाले, आणि त्याच्यानंतर इंदिरा गांधी गेल्यानंतर मग शरद पवारांना जरा स्पेस मिळाली. कारण इंदिरा गांधी असताना शरद पवारांना पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणं शक्यच नव्हतं. त्याच्यानंतर मात्र राजीव गांधी आले, आणि राजीव गांधी हे जरा एकूणच बेरजेचं राजकारण करण्याच्या मूडमध्ये होते. त्यांना असं वाटलं की समीकरणं जुळवली पाहिजेत, नवनवीन लोक आपल्यासोबत आले पाहिजेत. शरद पवार तेव्हा 1986 मध्ये औरंगाबादमध्ये सभा झाली. औरंगाबादमध्ये राजीव गांधींच्या साक्षीनं शरद पवारांनी प्रवेश केला काँग्रेसमध्ये. शरद पवार काँग्रेसमध्ये आले आणि त्याच्यानंतर ते कालांतरानं मुख्यमंत्री झाले. पण हा सगळा संघर्ष जो आहे हा संघर्ष केला त्याच्यानंतर पुन्हा बघा 1991 मध्ये जेव्हा त्यांना केंद्रामध्ये निमंत्रण आलं तेव्हा नरसिंहराव पंतप्रधान होते, संरक्षण मंत्री म्हणून शरद पवार गेले. पण शरद पवार तिकडे गेले खरे, पण इकडे सुधाकरराव नाईकांनी काहीतरी गडबड केली. 92-93च्या मुंबईत दंगली आणि तो सगळे स्फोट आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर पुन्हा शरद पवारांना मुख्यमंत्री म्हणून पुन्हा राज्यामध्ये परत यावं लागलं. ते राज्यामध्ये परत आले. परत आल्यानंतर काही काळ मुख्यमंत्री पद त्यांनी सांभाळलं. त्याच्यानंतर पुन्हा 1995 मध्ये मुळातच सरकार गेलं काँग्रेसचं आणि भाजप शिवसेना युतीचं सरकार आलं. पहिल्यांदाच मनोहर जोशी, ज्यांना आपण श्रद्धांजली वाहिली काल, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. पहिल्यांदाच बिगर काँग्रेस मुख्यमंत्री अशी त्यांची नोंद इतिहासाने केली. त्या कालावधीमध्ये शरद पवारांनी पुन्हा केंद्रीय राजकारणामध्ये जरा लक्ष देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची अशी इच्छा होती की एकूणच त्या काळात काय काय घडलंय मी आता फार तपशिलात सांगत नाही, पण शरद पवार पंतप्रधान होऊ शकतील इथपर्यंत त्यांनी प्रयत्न केले. पण त्या कालावधीमध्ये कोण काँग्रेसमधलं अंतर्गत राजकारण, बाकी सगळ्या गोष्टी, यामुळे काँग्रेसमध्ये काही आपली डाळ शिजत नाही. आपण काँग्रेसमध्ये असलो तर आपल्याला कुठलंही त्या अर्थानं फार महत्वाचं स्थान मिळणार नाही असं लक्षात आल्यानंतर, आणि तोपर्यंत सोनिया गांधी राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आल्या होत्या. सोनिया गांधींकडे काँग्रेसचं नेतृत्व
त्या अर्थानं आलेलं होतं. आणि सोनिया गांधी आल्यानंतर तर आपला निभाव लागणार नाही असं कदाचित शरद पवारांना वाटलं असेल. मग शरद पवारांनी 1999 मध्ये पक्षातून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नावाचा पक्ष स्थापन केला. आता खरं म्हणजे हा सगळा प्रवास बघता काँग्रेसच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेससारखा पक्ष उभा करणं तेव्हा एक होतं की प्रादेशिक पक्षांचं बऱ्यापैकी चांगलं चाललेलं होतं आणि त्यामुळे प्रादेशिक पक्षांची चलती होती. त्या सगळ्या वातावरणामध्ये आपल्याला फायदा होईल. तसे आता एकाच पक्षाचे दिवस संपत आलेले आहेत असं एकूण राजकारण आहे असं शरद पवारांना वाटलं असेल म्हणून ते आले, हे खरं आहे. पण हे आले आणि 2004 मध्ये जी लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया शायनिंगची एवढी बूम होती. खरं म्हणजे काही झालं तरी भाजपच पुन्हा सत्तेत येईल असं चित्र होतं, असे मीडिया परसेप्शन होतं. पण 2004 मध्ये जणू काही चमत्कार झाला आणि काँग्रेस सत्तेमध्ये आले. ही फारच आश्चर्यकारक घटना होती. म्हणजे एका अर्थानं सोनिया गांधींनी 1999 मध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं 1997-98 म्हणूया आपण 98 मध्ये काँग्रेसची धुरा आपल्या हातामध्ये घेतली आणि त्याच्यानंतर 96 पर्यंत त्या तशा सक्रिय राजकारणामध्ये नव्हत्याच. पण जेव्हा 96ला सरकार गेलं काँग्रेसचं आणि त्याच्यानंतर सोनिया गांधी सक्रिय राजकारणामध्ये आल्या आणि आल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे काम केलं काही वर्षांमध्ये त्यांनी काँग्रेसला पुन्हा सत्तेमध्ये आणलं. हे सोनिया गांधींचं श्रेय, त्यांना हे श्रेय दिलं पाहिजे. पण या सगळ्या कालावधीमध्ये शरद पवारांची पुन्हा कोंडी झाली की ज्या काँग्रेसच्या विरोधामध्ये आपण वेगळा पक्ष स्थापन केला पुन्हा मात्र त्याच काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली आणि मग काँग्रेससोबतच्या त्या आघाडीमध्ये शरद पवार सहभागी झाले. 2004 पासून 2014 पर्यंत ते काँग्रेससोबत केंद्रामध्ये होते आणि त्यापूर्वीच त्यांचा पक्ष म्हणजे 1999 मध्ये युती सरकार पराभूत झालं महाराष्ट्रामध्ये आणि जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे वेगळे लढले पण त्यांना चांगल्या जागा मिळाल्या. त्यामुळे जन्माला आल्या लगेच राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळाली आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 1999 मध्ये ती सत्ता मिळाली. काँग्रेसच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आले. 2004 मध्ये जेव्हा तिकडे केंद्रामध्ये सोनिया गांधींच्यामुळे शरद पवार काँग्रेस सोबत गेले, शरद पवार केंद्रामध्ये गेले, कृषी मंत्री झाले. त्याच कालावधीमध्ये 2004 मध्ये महाराष्ट्रामध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये तर शरद पवारांच्या पक्षाचा परफॉर्मन्स हा काँग्रेसपेक्षाही उत्तम होता. काँग्रेसपेक्षा उत्तम जागा राष्ट्रवादी काँग्रेसला 71 जागा मिळाल्या, ते काँग्रेसपेक्षा अधिक होत्या. त्यामुळे खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होता. अजित पवारांना ते शल्य किती मोठं आहे. तेव्हा जर मुख्यमंत्री झालो असतो तर ही वेळ आज आली असते का? तेव्हा मुख्यमंत्रीपद का घेतलं नाही असं अजित पवारांना वाटतं. पण शरद पवारांनी काय घेतलं नसेल याचा अंदाज आता आपल्याला येतो. पण शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद घेतलं नाही आणि मग त्याच्यानंतर सगळा पुढचा कालखंड आपल्याला माहित आहे. त्याच्यानंतर 2014 पर्यंत सत्ता होती, केंद्रामध्ये सत्ता होती, राज्यामध्ये सत्ता होती. जे काही करायचं ते शरद पवारांनी केलं हे खरं आहे. 2014 नंतर मोदी लाट आली आणि मोदी लाटेमध्ये भले भले वृक्ष उन्मळून पडले. भले भले मोठमोठे नेते त्यांनी सगळं पक्ष सोडला, सगळं सोडलं. अनेकांची धूळधाण झाली, अनेकांची वाताहत झाली आणि खरोखरच मोदींचा करिश्मा, मोदींचं वलय मोठं वलय होतंच. 2014ची मोदी लाट ही भारताच्या इतिहासातली अगदी सगळ्यात वेगळी लक्षणीय लाट म्हणावी अशी लाट होती. 1984 मध्ये राजीव गांधी निवडून येणं ती लाट वेगळी होती, सहानुभूतीची लाट होती, इंदिरा गांधी गेलेल्या होत्या. पण 2014 मधली लाट मात्र फार विलक्षण लाट होती. अण्णा हजारेंचं आंदोलन, ते आंदोलन का केलं हे अजून अण्णांना माहिती नाहीये. अण्णा हजारेंचं आंदोलन, त्याच्यानंतर पुन्हा हे सरकार येणं 2014 मध्ये आणि नरेंद्र मोदी नावाचा एक चेहरा पुढे आला आणि त्याच्यानंतर काय घडलं आपल्याला माहित आहे. त्या लाटेमध्ये सगळे उन्मळून पडले. पण तेव्हा सुद्धा शरद पवार हे आपला रिलिव्हन्स कायम सांभाळून राहिले. शरद पवार हे त्यांनी पूर्णपणे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नरेंद्र मोदी सुद्धा शरद पवारांना काय माझे गुरु आहेत, मी बारामतीमध्ये येणं नरेंद्र मोदींनी, अमित शहांनी, अरुण जेटलींनी, नरेंद्र मोदी तर मी त्या सभेला होतो की मी शरद पवारांचं बोट धरून राजकारण शिकलो. इतकं सगळं होतं. शरद पवारांनी ते सगळं केलं पण तरीही आपली भूमिका काही सोडली नाही. शरद पवार ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणीच थांबले. शरद पवार भाजपसोबत जातील अशा वावड्या उडवल्या गेल्या, शरद पवारांनी त्या एन्जॉय केल्या. पण असा बराच काळ त्यांनी मला असं वाटतं की झुलवत ठेवलं. आणि हा जो काळ असतो हा काळ सुद्धा फार महत्वाचा असतो की प्रत्येक वेळी हुतात्माच झालं पाहिजे असं नाही, गनिमी कावा पण तेवढाच महत्वाचा आहे.
मला असं वाटतं की शरद पवारांचा हा गनिमी कावा होता. शरद पवार आज रायगडावर होते आणि रायगडाच्या निमित्तानं आपल्याला लक्षात आलं असेल की गनिमी कावा फार महत्वाचा असतो. शेवटी असं आहे की तुमचं दिल्लीचं राज्य किती मोठं असलं, माझं राज्य छोटं असेल, पण माझ्याकडे गनिमी कावा आहे. हा गनिमी कावा खूप महत्वाचा असतो. तो गनिमी कावा लक्षात घेत शरद पवारांनी अगदी 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 शेवटच्या क्षणापर्यंत शरद पवार गेले आले, शरद पवार गेले आले असं करत, आता ते करताना धोका पण असतो. त्यामुळे विश्वासार्हता सुद्धा पणाला लागते. शरद पवार काहीही करू शकतात, हा पण एक मेसेज जातो, तो चुकीचा असतो. शरद पवार काय करतील हे विरोधकांना कळत नाही इथपर्यंत ठीक आहे, पण शरद पवार काय करतील हे कार्यकर्त्यांना पण कळत नाही, तेव्हा अडचण असते. अशा अनेक गोष्टी असतात, पण तरीही शरद पवार पिचवर टिकून राहिले, शरद पवार खेळत राहिले, शरद पवार राजकारणाच्या सगळ्या त्या रिंगणामध्ये रिलिव्हंट राहिले. आणि त्यामुळे 2019 मध्ये जी संधी शरद पवारांना आली, ती संधी त्यांनी ज्या प्रकारे घेतली, तो संघर्ष फार मोठा होता. 2019 मध्ये खरं म्हणजे असं चित्र होतं, ज्याप्रमाणे केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आहेत त्याप्रमाणे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत. केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र अशी घोषणा होती आणि देवेंद्र फडणवीसांच्या एक हाती खरं म्हणजे राज्याचा कारभार आहे असं वाटावं अशी अवस्था होती. शरद पवारांचा पक्ष फुटत होता. आता तरी काही लोक गेले, पण तेव्हा खूप महत्वाचे लोक त्यांच्यापासून दुरावत होते. त्यांचे अगदी जवळचे नातेवाईक, जिवलग असणारे पद्मसिंह पाटील कधी आपल्यासोबत असणारे, पद्मसिंह पाटील नातेवाईक, मित्र, स्नेही ते सोडतील असे लोक सोडून जात होते. शरद पवार सुद्धा अस्वस्थ होते. अशा कालखंडामध्ये आता सरकार भाजपचं जाऊ शकतं अशी कोणी कल्पनाही केली नसेल. त्या कालावधीमध्ये शरद पवारांनी सगळ्यात पहिलं काम काय केलं तर ईडीच्या नोटिसीला आव्हान दिलं. आणि तोपर्यंत अशी अवस्था होती की काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कुठल्याही नेत्याला टीव्हीची स्क्रीन मिळतच नव्हती. अशी अवस्था होती, कारण काही घडतच नव्हतं. मी अक्षरशः विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी जेवढ्या जागा आवश्यक आहेत तेवढ्या सुद्धा जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार नाहीत अशी अवस्था होती. अशा वेळी शरद पवार उभे राहिले, त्यांनी ईडीला आव्हान दिलं आणि मग त्यानंतर जरा चित्र बदललं. विरोधक आहेत असं लोकांना वाटू लागलं. बऱ्यापैकी चर्चा सुरू झाली. त्यानंतर साताऱ्यातली सभा, शरद पवार पावसात भिजले आणि त्यानंतर बऱ्यापैकी चित्र बदलत गेलं. अपेक्षेपेक्षा खूप चांगल्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या, काँग्रेसला मिळाल्या. खरं म्हणजे एवढ्या जागा मिळतील अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला नव्हती, काँग्रेसला अजिबातच नव्हती. काँग्रेसात तेव्हाही आपण सत्तेत का आलो हे कळालं नाही आणि सत्ता गेल्यावर आपली सत्ता का गेली हे कळालं नाही, पण त्यांच्या जागा असतात. काँग्रेसला तेव्हा 44 जागा मिळाल्या, हे आश्चर्यकारक होतं. राष्ट्रवादी काँग्रेसला 54 जागा मिळाल्या, हे आश्चर्यकारक होतं. आणि मग शिवसेनेला 56 जागा मिळालेल्या होत्याच. भाजप शिवसेना यांची निवडणूक पूर्व युती असताना सुद्धा बरोबर शिवसेनेला सोबत घेत महाविकास आघाडी सरकार स्थापन करणं, हे स्थापन करण्यामध्ये शरद पवारांचा वाटा फार मोठा होता. ही गोष्ट अजिबात सोपी नव्हती. म्हणजे त्या कालावधीमध्ये भाजपला दाखवणं की आम्ही तुम्हाला निवडणुकीमध्ये पण पराभूत करू शकतो आणि निवडणुकीच्या रिंगणाच्या बाहेर डावपेचांमध्ये सुद्धा पराभूत करू शकतो, ही फार मोठी गोष्ट होती. विशेषतः त्या कालावधीमध्ये पहाटे शपथविधी जो काही झाला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि त्यांचं आऊट घटकेचं सरकार उलथून टाकणं, ही पण फार मोठी गोष्ट होती. त्यानंतर मी नेहमी सांगतो की चूक एकच झाली शरद पवार यांची. अजित पवार पुन्हा आले आणि त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्री केलं गेलं. कारण की तेव्हाच अजित पवारांना आपल्या कृतीची शिक्षा केली गेली असती तर कदाचित नुकसान झालं असतं पक्षाचं, पण एवढं झालं नसतं जे पुढे झालं. एनिवे, पण हा सगळा जो संघर्ष आहे, हा सगळा संघर्ष करत मग पुन्हा महाविकास आघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं. शिवसेना दुभंगली. पण शिवसेना दुभंगली तेव्हाही खरं म्हणजे शरद पवारांना असं वाटलं नव्हतं की आपल्याही पक्षाबद्दल असं घडेल, कारण उद्धव ठाकरे गाफील राहिले असंच त्यांचं म्हणणं होतं. पण शरद पवारांच्या पक्षामध्ये ते घडलं, ती फूट पडली आणि ती फूट पडल्यानंतर अनेकांना असं वाटलं की आता सगळं संपलं, आता शरद पवार संपले, म्हणजे आता 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 याच्या पुढे काही होऊ शकत नाही. त्यांनी खूप प्रयत्न केले पण आता काही होऊ शकत नाही. पण तेव्हाही शरद पवार निर्धारानं उभे राहिले. मला असं वाटतं की ही झुंज देणं ही फार मोठी गोष्ट असते, कठीण गोष्ट असते. ही गोष्ट शरद पवार करतायत. आणि आता काय झालंय, पूर्वी जेव्हा हा पक्ष फुटला तेव्हा साधारणपणे असं म्हटलं जात होतं की शरद पवारांना माहिती होतं, शरद पवार आणि अजित पवार हे आतून मिळालेले आहेत, तिकडे पण आपला माणूस असला पाहिजे, इकडे पण आपले लोक असले पाहिजेत, असा तो प्रयत्न आहे असं म्हटलं जात होतं. जेव्हा पहाटे शपथ घेतली गेली देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी, तेव्हा सुद्धा शरद पवारांनीच पाठवलं अजित पवारांना असंही म्हटलं जात होतं.
देवेंद्र फडणवीस आजही उल्लेख करतात की शरद पवारांना सांगूनच हा निर्णय आम्ही घेतला होता. पण एनिवे, अजित पवारांनी पण तो उल्लेख केला होता. अशा प्रकारचं संशयाचं मळफ बऱ्यापैकी तयार करण्याचा प्रयत्न झाला. पण आता मात्र 3 गोष्टी घडल्या की ज्याच्यामुळे लोकांच्या लक्षात आलं की ही नुरा कुस्ती नाहीये, हे आतून मिळालेले नाहीयेत, हे खरंच भांडण आहे, ही खरंच कुस्ती आहे. आणि मग शरद पवारांना सहानुभूती मिळाली. या 3 घटना कुठल्या? पहिली सगळ्यात महत्वाची घटना जी आहे ती म्हणजे मुळात निवडणूक आयोगानं या प्रकारे पक्षाची मालकी चिन्ह अजित पवारांना देणं आणि पूर्णपणे शरद पवारांच्या ताब्यातून सगळ्या गोष्टी काढून घेणं. दुसरं, अजित पवारांनी अत्यंत आक्रमक होत थेटपणे शरद पवारांच्या विरोधामध्ये टीका करणं. आणि तिसरी त्याहून महत्वाची गोष्ट, बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना पराभूत करण्यासाठी अजित पवारांनी आता सगळ्या प्रकारच्या प्रयत्नांचा पाठपुरावा करणं आणि इव्हन सुनेत्रा पवार यांना उभं करणं. यानंतर लोकांच्या लक्षात आलंय हा संघर्ष खरा आहे आणि त्यामुळे मग सहानुभूती शरद पवारांना आपोआप मिळू लागते. अशा वेळी शरद पवारांचा पक्ष गेला, चिन्ह गेलं. मी मागे सांगितलं होतं की शरद पवारांनी आतापर्यंत बऱ्याच चिन्हांवर निवडणूक लढवलेली आहे. 5 चिन्ह त्यांनी आतापर्यंत वापरलेली आहेत. म्हणजे त्यांनी सुरुवातीला बैलजोडी वापरली आहे, त्याच्यानंतर गाय वासरू चिन्ह त्यांचं होतं, त्याच्यानंतर चरखा होतं, अशा बऱ्याच, पुन्हा घड्याळ, पुन्हा हे सगळी चिन्ह म्हणजे अनेक चिन्हांचा, निवडणूक चिन्हांचा वापर त्यांनी केला आहे. अनेक निवडणूक चिन्हांवर निवडणूक लढवलेली आहे. एवढं सगळं होऊन सुद्धा शरद पवार पुन्हा पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांचे पक्ष पण बदलले. काँग्रेस, त्याच्यानंतर मग समाजवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार असा पक्ष. एवढ्या सगळ्या गोष्टी, एवढी सगळी चिन्ह, एवढं सगळं बदललं. पण तरी सुद्धा शरद पवार या वयामध्ये सुद्धा रायगडावर जातात आणि रायगडावर नवं रणशिंग फुंकण्याची हिंमत दाखवतात. ही हिंमत महत्वाची आहेच. काय होईल हे माहिती नाहीये, निकाल काय लागेल हे माहिती नाहीये. अजित पवारांकडे केडर आहे असं म्हटलं जातं. अजित पवारांकडे फार महत्वाचे नेते आहेत असं म्हटलं जातं. अजित पवारांकडे यंत्रणा आहे असं म्हटलं जातं. शिवाय निवडणूक लोकसभेची आहे, त्यामुळे नरेंद्र मोदींसारखा अतिशय मोठा चेहरा आहे असंही म्हटलं जातं. निवडणूक सोपी नाही. पण त्याचवेळी शरद पवार लढतायत हा मात्र मेसेज गेलेला आहे. शरद पवार हिंमत दाखवतायत हा मेसेज गेलेला आहे. शरद पवार त्यांची व्यूहरचना करतायत हा मेसेज गेलेला आहे. आणि रायगडावर जाऊन शरद पवारने बघा, आजही काय केलं, रायगडावर गेल्यानंतर त्यांच्यासोबत कोण होतं? मुद्दाम जयंत पाटील सूत्रसंचालन करत होते आणि राजेश टोपे यांना त्या कार्यक्रमात महत्वाचं स्थान होतं. ज्या 2 नेत्यांबद्दल पक्षांतराच्या चर्चा फार मोठ्या होत्या, ते 2 नेते सगळ्यात प्रमुख कामांवर होते. जयंत पाटील सूत्रसंचालन करत होते, राजेश टोपे बाकी सगळं ॲज अ होस्ट, यजमानासारखं त्यांचा वावर होता. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आणि रायगडावर जाऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन करत रणशिंग फुंकणं, याच्यामध्ये एक गंमत लक्षात घ्या. शरद पवार अलीकडे महाराष्ट्र धर्माची भाषा करतात. त्यांना हे महाराष्ट्र विरुद्ध अन्य काहीतरी असं करायचंय. म्हणजे ज्याप्रमाणे नरेंद्र मोदींनी विरोधकांना देशद्रोही असं म्हणत देशभक्तीची व्याख्या बदलून टाकली आणि त्याचा त्यांना फायदा झाला की नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष हा देशभक्तीवर उभा असणारा पक्ष, आणि तो लोकांना पटत गेला. एक नॅरेटिव्ह सेट झाला. तसा प्रयत्न शरद पवार करतायत की भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे महाराष्ट्रद्रोही आहेत. ज्याप्रमाणे देशद्रोही होते तसं हे महाराष्ट्रद्रोही आहेत आणि हे महाराष्ट्राच्या विरोधामध्ये चाललंय, हे माझ्या विरोधामध्ये चाललेलं नाहीये. त्यामुळे लोकांना असं वाटतं की बापरे, हे संकट महाराष्ट्रावरचं आहे आणि हे संकट महाराष्ट्रावर आलेलं असताना हा एक हाती हा सेनापती लढतोय. त्यामुळे शरद पवारांच्या सोबत असणं म्हणजे महाराष्ट्राच्या सोबत असणं, महाराष्ट्रावरचं संकट जावं यासाठी प्रयत्न करणं, असं काहीतरी नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न शरद पवार करतात. आणि त्यात त्यांना बळ मिळालेलं आहे ते निवडणूक आयोगानं तुतारी हे चिन्ह दिल्यामुळे. त्यामुळे त्यांची भूमिका आणखी मजबूत झालेली आहे. त्यामुळे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कठीण आहे, पण शरद पवारांच्या बाजूला हे पण आहे. या प्रकारचं नॅरेटिव्ह सेट झालं, या प्रकारे सहानुभूतीची लाट तयार झाली, तर कुठलीच निवडणूक एवढी सोपी नसते आणि कुठल्याच निवडणुकीचा निकाल आपल्याला अगोदर सांगता येत नाही. लोक काय करतील हे कधीच सांगता येत नाही. काय व्हावं हेही आपण सांगू शकत नाही. पण मला हे फार महत्वाचं वाटतं की मी अजूनही जहाज सोडलेलं नाहीये असं या वयामध्ये म्हणणं, ही खूप महत्वाची गोष्ट असते. त्यामुळे शरद पवार त्यांच्या सेकंड इनिंगसाठी सज्ज होत आहेत, लढतायत. ही गोष्ट महत्वाची आहेच, एवढं नक्कीच नोंदवलं पाहिजे.
तेवढं नोंदवण्यासाठी जाणीवपूर्वक आज आलो. बघा तुम्ही कमेंटमध्ये काय काही आमचे सन्मित्र आहेतच, ते प्रत्येक व्हिडिओवर येतात की तुमचं शरद पवारांवरचं प्रेम काय आहे, तुम्ही अमुक आहात तमुक आहात वगैरे सगळं. माझी काय भूमिका आहे हे मी पुन्हा वेगळं सांगत नाही. माझी भूमिका शांतपणे ऐकून घ्या, व तुमच्या लक्षात येईल की मला काय म्हणायचं आहे. एनिवे बाकी बोलत राहूच.